नमस्कार मित्रांनो. माझा बड्डे 21 जूनला होता, पण काही कारणास्तव आपण तो बड्डे सेलिब्रेशन करू शकलो नाही. तर आज माझ्या बायकोने बड्डे सेलिब्रेशनचं गिफ्ट दिलेलं आहे. मला एक लहानपणीचा किस्सा आठवतो. आम्ही लहान असताना आमची आई आम्हाला रव्याचा केक बनवायची, कुकरच्या भांड्यामध्ये लावून, आणि तो केक आम्ही कापायचो लहानपणी असताना, आणि आम्हाला त्याच्यामध्ये खूप मजा वाटायची. तशीच मजा आज मला वाटत आहे, कारण आज असाच एक सरप्राईज मला माझ्या बायकोने दिलेला आहे. खूप छान सरप्राईज दिलेला आहे. असं सरप्राईज मला खूप आवडतं. तर आय लव्ह यू माझी बायको. अशा सरप्राईज देत राहा. मी खूप खुश आहे आज अशा केक कटिंगसाठी. आयुष्यामध्ये समाधानी राहण्यासाठी खूप मोठे काही करायची गरज नसते. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधानी राहावं लागतं. हे वाढदिवस मागचं असणारं माझ्या बायकोचं प्रेम, तिची असणारी छोटीशी धडपड, तिनं केलेली पूर्ण मेहनत, हे अशा छोट्या छोट्या गोष्टी करत राहिलं तरी आयुष्य ही खूप समाधानी, खूप सुखी जाऊ शकतं. खूप मोठी गोष्ट करायची गरज नाही पडत ह्याच्यामध्ये. तिने आज न सांगता केक आणला आहे. केक आणून एक गुलाब गिफ्ट दिलेला आहे. त्याच्यासोबत तिनं मी आता जो घातला आहे शर्ट, तोही तिनंच गिफ्ट दिलेला आहे. छान असा शर्ट पण आहे. आणि खूप असं चांगलं सरप्राईज तिनं अरेंज केलेलं आहे आज. तर त्या सरप्राईजसाठी तिचे खूप 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 म्हणजे खूप धन्यवाद. तर त्याच्यासोबत ती तर माझी बायको आहेच आणि खूप प्रेमळ आहे. त्याच्यासोबत ती चांगली मैत्रीण पण आहे. सांगत राहते मला कधी पण की बाबा हे करा, ते करा, असं आहे, तसं आहे. तर त्याच्यासोबत ती चांगली मैत्रीण पण आहे, आणि खूप चांगली अशी ती बायकोचा रोल पण प्ले करत आहे. आणि आज ह्या बड्डेच्या सेलिब्रेशन निमित्तानं आपण एक टार्गेट पण घेत आहोत. आता सध्या माझे फक्त 4 सबस्क्रायबर आहेत, आणि आपल्याला पुढच्या वर्षी या वाढदिवसासाठी 2027मध्ये आपल्याला हे 1000 सबस्क्रायबर न्यायचं आहे. त्यासाठी तुमची हेल्प हवी आहे, आणि मी अशीच मेहनत करत राहील आणि ह्याच्यापेक्षाही चांगले व्हिडिओ बनवत राहील. काही माझ्या व्हिडिओमध्ये चुकीच्या गोष्टी असतील ते तुम्ही सांगत चाला. चांगल्या गोष्टी असतील तर लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. आणि काही माझ्याकडून चुकलं तरी तुम्ही ते सांगत चला मला की तुझं हे चुकलं आहे, तुझं ते चुकलं आहे. सध्या मी नवीन आहे, त्याच्यामुळं मला पूर्ण ह्याची माहिती नाही आहे. तर मी हळूहळू शिकत राहील आणि इम्प्रूव्हमेंट करत राहील माझ्यामध्ये, आणि चांगले व्हिडिओ बनवत राहील. खूप सारे डोक्यामध्ये प्लॅन्स आहेत, खूप सारे व्हिडिओज आहेत जे मी टाकणार आहे ह्याच्या पुढे. तर त्याच्यासाठी मला थोडासा टाईम लागणार आहे. सध्या मी शिकत आहे, आणि शिकत मी व्हिडिओ पण टाकत आहे, थोड्याशा स्क्रिप्ट पण लिहित आहे. तर बघूया आपण पुढे काय होत जातं. तर तुमची हेल्प हवी आहे. तुम्ही असंच लाईक करत राहा माझ्या व्हिडिओजना, सबस्क्राईब करत राहा. आवडलं तरच करा, नाही आवडलं तर करू नका. आवडलं तर नक्की करा पण. आज माझा बड्डे झाला आहे. आज जवळपास मला 34 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. या 34 वर्षामध्ये खूप चढ, खूप उतार बघितले. खूप अशा गोष्टी बघितल्या ज्याच्यामुळे मन खूप दुःखी पण झालं, आणि अशा खूप काही गोष्टी झाल्या ज्याच्यामध्ये मन सुखी पण झालं. काही अशा गोष्टी झाल्या आहेत, काही गोष्टी अशा घडल्या आहेत ज्याच्यामुळं कधी असं वाटत होतं की नाही आता बस. आणि नंतर काही राणीसारखी वाईफ माझ्या लाईफमध्ये येऊन पुन्हा ती जी माझी ज्योत विझली होती, किंवा जी निराशा आली होती आयुष्यामध्ये, ती अजून एकदा तिला एक असं पाणी भेटलं, आणि ती खूप अशी आता सध्या अजून आयुष्यामध्ये खूप काही करायचं आहे. खूप काही करून दाखवायचं आहे. खूप जणांना काहीतरी सिद्ध करून दाखवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करतो की मला ताकद दे, मला योग्य दिशा दे, योग्य विचार दे, आणि विचारासोबत कार्य करण्याची ताकद पण माझ्या अंगामध्ये राहू दे. मला सर्वांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. खूप जणांच्या अपेक्षा, खूप जणांच्या इच्छा माझ्यावर आहेत, तर त्या पूर्ण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन. आणि महादेव, हर हर महादेव पण आपल्यासोबत आहेत, माझ्यासोबत आहेत, कायमस्वरूपी ते आहेत, पहिल्यापासून माझ्यासोबत आहेत. तर त्यांचा आशीर्वाद पण माझ्यासोबत आहेत. आणि माझे वडील म्हणजे आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो, तर अण्णाही माझ्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहेत. आणि खूप त्यांची आठवण येत आहे आज, आणि खूप त्यांना मिस करत आहे. जसे मला वडील पाहिजे होते त्या दृष्टीतून जर कोणी बघितलं की वडील कसे पाहिजे,
तर एक वेळेस त्यांनी माझ्या दृष्टीतून बघावे की वडील कसे पाहिजेल आहेत. खूप जण मला जज करतात, खूप जण काही काही बोलतात, पण ठीक आहे, त्यांना देवानं तोंड दिलेलं आहे, त्यांना बोलत राहू दे. आपण आपलं काम करत राहायचं, आपण आपले कार्य करत राहायचं. आपण योग्य आहे की अयोग्य आहे आपण ठरवायचं, दुसरा ठरवू द्यायचं नाही आहे. दुसरी काही बोलत राहो, त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही आहे. पण ठीक आहे, आज सकाळपासून खूप आठवणीच होती अण्णांची. तर त्यांचं आयुष्यभर त्यांनी दुसऱ्याची घरं बनवली, दुसऱ्यांची छान छान घरं बनवली. आज मी एक चांगल्या घरात राहतो आहे. तर आज ते असते आणि त्यांनी हे बघितलं असतं तर खूप समाधान झालं असतं आणि खूप त्यांना चांगलं वाटलं असतं आणि मला म्हणले असते, ए गण्या, तू हे छान केलंस, हे तू आयुष्यामध्ये चांगलं सिद्ध केलंस किंवा सर्व तू चांगलं केलंस. तर त्याने ॲटलिस्ट मला असं तरी बोलले असते. आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या असतं तर त्या घडल्या नसत्या किंवा त्या झाल्या नसत्या. तर ठीक आहे, जे आत्ता आहे ते पण ठीक आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेच कायमस्वरूपीमध्ये आणि तो तसाच राहणार आहे, हे मला माहीत आहे. मी कधी कोणाचं काही चुकीचं केलं नाही किंवा कोणासोबत चुकीचं करणार पण नाही. तर आणि तू हमेशा माझ्या अशीच पाठीशी उभी राहा, कायमस्वरूपी तू माझ्या पाठीशी उभी राहा. मी तुला असंच खूप सारं प्रेम करत राहील आणि तुम्हाला असे सरप्राईज देत राहा. मला सरप्राईज खूप आवडतात, तर तुम्हाला सरप्राईज देत राहा आणि आपण दोघे आयुष्यभर असेच सुखी, समाधानी आणि हसत खेळत आयुष्य घालूया आणि खूप एकमेकावर प्रेम करूया आणि आपल्या तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही इच्छा पूर्ण करूया. आणि आपण एक एक्झाम्पल सेट करूया की नवरा बायको कसे राहतात किंवा नवरा बायको जर आयुष्यभर एकमेकावर प्रेम करत राहिले ते कसे असतात. तर आय लव्ह यू राणी, आय लव्ह यू टू मच.